चला चला, मी काय दुरडी घेतले. नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला समजलंच असेल की आता आमच्या भाऊजींचं लग्न आहे ना, तर आज बांगड्या आणि घाण्यांचा कार्यक्रम होता ना, तर आम्ही आलेलो होतो. आणि हे लग्न घराचं पोस्टर बघून ना खऱ्या अर्थाने लग्नघर वाटायला लागलं. आणि इथं घाण्याचं डेकोरेशन चालूच होतं अजून, आणि खूप छान वाटत होतं आज, कारण खूप दिवसानंतर घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता ना, त्यामुळे सगळ्यांमध्येच उत्साह होता. तर इथं ना बांगड्या भरायला चालू होत्या, आणि मग बांगड्या भरताना जे आपण नावं लिहितो ना, तर ते काम माझ्याकडे दिलेलं होतं. तर इथं मी नावं लिहित होती, आणि बघा शार्वीची कशी मध्ये मध्येच लुडबुड चालू होती. तर इथं शार्वीच्या आजीवरून शार्वीला खेळवत होते, आणि त्यानंतर मग आत्या बांगड्या भरायला बसल्या. घरामध्ये काहीतरी कार्यक्रम असला की किती छान वाटतं ना, सगळेजण एकत्र येतात आणि भेटतात, सगळ्यांशी बोलणं वगैरे होतं, त्यामुळे किती छान वाटतं ना. तर इथे बघा शार्वीना पाठीमागे बसून खेळत होती, आणि ही ना छोटी मुलगी दिसते ना, तर ती माझी भाचीबाई आहे ना, तर ती म्हणत होती मामी मला बांगड्या भरा ना, तर तिला मी तर बांगड्या भरत होते. आणि हे बघा नवरदेव आहेत ते शार्वीला खेळवत होते. आणि इथे बघा डेकोरेशन अजून चालूच होतं, आणि या जे सासू आहेत ना, त्या पण डेकोरेशन करू लागायला आलेल्या होत्या. आणि खरंच खूप छान डेकोरेशन करत होते ह्या दोघीजणी मिळून. त्यानंतर नाही तर दुर्डी सोडण्याचा कार्यक्रम होता ना, आम्ही दुर्डी आणलेली ना, ते आता सोडत होते इथं. तर इथं दुर्डी वगैरे सोडली, नाव वगैरे घेऊन झालं, आणि त्यानंतर आत्यांनी ना नवरदेवाच्या आईची ओटी वगैरे भरून घेतली. मग मी सगळ्यांना हळदी कुंकू ते लावून घेतलं, आणि त्यानंतर मग टाईम होता ना, तर मग इथं बांगड्या भरायला आले, आणि इथं मी बांगड्या भरत होते. तर आम्ही सगळेजण बांगड्या वगैरे भरत होतो, आणि इथं मागेच ना हळद दळायचा कार्यक्रम पण आजच होता ना, त्यामुळे बायकांची गडबड चालू होती इथे. तर इथे पाठीमागे बसून ना बायका ते काय हळद दळण्याचं काय काय सामान लागतं वगैरे ना, तर ते सगळी जुळवाजुळव त्यांची चाललेली होती. आणि खरंच सगळ्यांची अशी गडबड वगैरे बघून ना खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने असं लग्न आहे आणि आपण लग्नघरात आलोय असं वाटत होतं. आणि मला ना लहानपणापासून खूप जास्त बांगड्या आवडतात ना, तर त्याच्यामुळे मी तर भरून घेतल्या, आणि छान हात भरून बांगड्या भरून घेतल्या, कारण हातभर बांगड्या भरल्याशिवाय तर काय लग्न आहे असं वाटतच नाही ना. तर बघा इथं सगळ्यांची कशी घाई गडबड चालू आहे, सगळेजण किती उत्साहामध्ये आहेत ना. इथे डेकोरेशन पण पूर्ण झालेलं होतं, आणि खरंच किती छान डेकोरेशन झालेलं होतं ना. मला हे डेकोरेशन खूप जास्त आवडलं. तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जात्याचं पूजन केलं, आणि त्यानंतर मग हळद दळायला सुरुवात केली. आमच्या इकडे ना हळद दळताना बायका गाणी म्हणतात ना, तर खरंच खूप छान वाटत होतं ते. आणि घरामध्ये जे घाण्याचं डेकोरेशन केलेलं होतं ना, तर तिथे सगळ्या बायकांनी ना आम्ही हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतली. आणि त्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे कोणाचे काढायचे असतात ना, ते सगळे काढून झाले. आणि त्यानंतर मग नवरदेव मुलाचे पण फोटो वगैरे व्हिडिओज काढून झाले. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.